एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. ओम साईराम, श्री स्वामी समर्थ. तर हा आहे कोल्हापूर पार्ट 5. तर आम्ही इथून मठातून बाहेर निघाले, सिद्धगिरी मठातून. बाहेर आल्यानंतर सुद्धा असं खूप मोठं गार्डनसारखं आहे आणि तिथे अगदी जिवंत जीवनशैली तुम्हाला बघायला मिळेल. शेतकरी लोक नांगरताय, बैल आहे आणि अगदी असं वाटतं हुबेहूब खरंच काम करत आहे ते. तर इथे बघा, यांनी गहू वगैरे काय काढला आहे. तर ते वरती एक माणूस उभा आहे आणि हवेने ते आपण काय म्हणतो ना, त्याला तसं करतायत ते. म्हणजे गहू एक साईडला, कचरा एक साईडला आहे. त्याच्यानंतर इकडे त्या साईडला पण 4-5 बैल आहेत, 2 माणसं आहेत. ते असं काहीतरी घाण्यासारखं फिरवतात आहे ते बैलाला. इथं वाट बघतोय माणूस, कुणाची वाट बघतोय काय माहीत, कुत्र्यासोबत. आणि इथे नांगरणं चालू आहे शेतामध्ये. म्हणजे तुम्ही जेव्हा खरंच असं बघणार ना, तर तुम्हाला एवढं आवडेल की तुम्हाला सारखं सारखं यावंसं वाटेल इथे बघायला. तर इथे बैलगाडी आणि 2 बैल उभे आहे. त्यानंतर इथे मुलं जे आहे शेतामध्ये, म्हणजे साईडला असं वगैरे मोकळं मैदानामध्ये खेळत आहे. विटी दांडू खेळत आहे कोणी, ती लगोरी ते खेळत आहे. इथे म्हशी चारायचं चालू आहे आणि एक मुलगा बघा म्हशीवर कसा बसलेला आहे. इकडे खेळ चालू आहे. इकडे बाबांचं हातामध्ये काठी आणि आपलं घोंगडं, आणि इथे आजी झाडावरनं काय तोडत आहे कुणास ठाऊक. साईडला सगळे बकऱ्या, मेंढ्या, कुत्रं सगळे आहेत आणि इथे हे चारायला आलेले आहेत शेतामध्ये. बैल आहे, गाई आहे, म्हशी आहेत आणि इथे लहान लहान पोरांचा खेळसुद्धा चालू आहे. तर आता पुढे तुम्ही बघाच, तुम्हाला अगदी हुबेहूब असं वाटेल की खरंच खेळत आहेत काय ते. आणि हे लांबून मी व्हिडिओ घेतला आहे तरी असं वाटतं की अगदी ओरिजिनलच आहे. गाई म्हशी कसे दिसत आहे. इथे शेतामध्ये लोक विहिरीतनं पाणी काढत आहे आणि घेऊन जात आहे आपल्या इथे. म्हणजे जे अगदी ग्रामीण भागामध्ये होतं ना, रिअलमध्ये जी आपली जीवनशैली आहे. त्यानंतर इथे बघा, गावात आपण असंच थंडी पडली तर शेकोटी पेटवतो ना, तसे म्हातारे बाबा आजी बसलेले आहेत. त्यानंतर इथे सुद्धा जुनं टाईपचं अगदी घर आहे, म्हणजे झोपडीसारखं म्हटलं तरी चालेल. बघा इथे आता इथे काय, हे आता कोण आहेत ते बाबा, त्यांना काय प्रशिक्षण देत आहे. त्यानंतर इथे जे आहे आपण म्हणतो ना, वासुदेव आला. तर ही आजीबाई म्हणजे त्या ताई बघा कसं त्यांना धान्य देत आहेत. इकडे गावाचा हा कट्टा, म्हणजे असं मोठं झाड, त्याला कडप्पा केलेला, त्याच्यावरती गावाचे बरेच लोक येऊन बसतात अशी. आता हा एक माकड आहे वरती, तिथे त्याला केळं देतोय. ती मुलगी कशी बघते आहे, अगदी हुबेहूब इथे बसली आहे सभा, गप्पा गोष्टी मारायला. त्याच्यानंतर इथे हे धान्य देत आहे. त्याच्यानंतर आपल्या गप्पा गोष्टी, हात वारे त्यांची बघा, अगदी हुबेहूब वाटतंय बिलकुल. त्यानंतर त्या साईडला आहे खेळ चालू आहे, भालू आलेला आहे आणि त्याचा खेळ चालू आहे. इकडे जे आहेत आजी आता कुठे चालले आहेत, शेतात भाज्या घेऊन जात आहे विकायला. आणि मागे घोडा पण आहे त्यांचा, दूध वगैरे काय असेल, दूध तूप त्यांच्या टोपलीमध्ये. आणि इथे ह्या गप्पा चालू आहे, म्हणजे बघतातही आहे खेळ आणि गप्पाही चालू आहे. अगदी घरंसुद्धा असे त्यांनी केलेलं आहे ना, की अगदी रिअलमध्ये जसं खरंच अगदी जुन्या काळातले होते तसे. त्यानंतर इथे थोडंसं पुढे आल्यानंतर इथे आहे विठ्ठल मंदिर. तर मंदिरामध्ये सुद्धा मस्त भजन कीर्तन, टाळ वाजवून सगळं चालू आहे. बघा कसे उभे आहेत ते, खरंच वाजवून राहिले असं वाटतं बाहेर ही पिपानी. त्यानंतर इकडे आहे गावाचा एक काय म्हणतात त्याला, चावडी म्हणता आपण गावाला, की सगळे तिथे मीटिंग्स वगैरे भरतात. आणि हे आहे पोस्ट ऑफिसचा डब्बा. त्याच्यानंतर इकडे आहे गारुडी. तर अजगर बघा किती मोठा आहे आणि इथे हे ढोल वाजवत आहे, तो तिकडे पिप्पानी वाजवतोय, म्हणजे काय म्हणतात त्याला ते. आणि इकडे हा मुलगा बघा कसं सांगतोय, हे खेळ दाखवून. त्यानंतर इथे म्हणजे फुलहारवाल्यांचंच घर आहे, जसं की माळी म्हणतो आपण. तर त्यांचं जवळच मंदिर आहे म्हटल्यावर हार जवळच त्यांचं घर आहे, बनवत आहेत ते. आणि इथे लहान मुलं सकाळमध्ये मस्तपैकी बैलगाड्यावर बसून खेळत आहे. त्याच्यानंतर इथे कार्पेंटर आहे, हे कार्पेंटर हो काहीतरी लाकडी कामच करत आहे. इथे लोखंडी काम चालू आहे, वेल्डिंग वगैरेचं.
आणि इथे लहान पोरं खेळत आहे. इथे छत्रीवाले बाबा तर हे छत्र्या शिवायचं काम करत आहे. इकडे सुद्धा यांचं काहीतरी चालूच आहे. स्टोव वगैरे पेटवून काय ठोक ठाक करतायत कुणास ठाऊक. हंडा कळशा. त्याच्यानंतर इथे गादी बनवत आहे. तर बघू शकता कापूस वगैरे पिंजून मस्त आजीबाई गादी शिवत आहेत इकडे. आणि घरंसुद्धा कसे बनवले आहेत. बाहेर बघा, बाहेर मस्त म्हणजे याच्यावर उभं राहून किंवा धरून चालायचा प्रयत्न करायचे. आणि आत्ताचे गाड्या ज्या आहेत त्या वेगळ्या वॉकर काय म्हणतात त्याला. त्यानंतर इथे लपाछुपीचा खेळ चालू आहे. डोळे झाकते आजी आणि ते पोरं खेळतात. इथे मंदिर आहे. मंदिरातनं पूजा करून बाहेर चालले आहे. इथे आहे शिंपी. ते इथे कपडे शिवायचं काम चालू आहे. इकडे बाबा मस्तपैकी बसले आहेत गप्पा मारत. तर बाहेर शर्ट टांगलेलं आहे मस्त. आतमध्ये मशीन छानपैकी हवा पण येते. म्हणजे आम्ही गेलो होतो पावसाळ्यामध्ये होतंच पूर्वी. आणि इथून बघा ते कॅमेऱ्यातनं छोटे आपण यात्रेत वगैरे बघतो ना, सेम तसंच होतं. ते बघत होते तिथून. म्हणजे बघताना मग आतलं चित्र ते मोठं दिसतं. त्यानंतर इथे भाजी मार्केट. आजीबाई बघा कसे मस्त पिशव्या वगैरे घेऊन आलेले. इथे पोरांचा खेळ चालू आहे. इकडे आहे शाळा छोटीशी, विद्याघर आपलं सरस्वती देवीचं मंदिर. आणि म्हणजे विद्याघरच आपलं. इथे चाकू छुरी तेज करालो. तर इथे ते पण बघा कसे बसले. तिकडनं त्या आजी दोर खेचताय. इकडे ते चाक फिरतंय. तिकडे ते चाकू छानपैकी अगदी मस्त तेज होतो. आणि इथे रिअलमध्ये कुत्र्याचे पिल्लू दिसलेले आम्हाला. तर थंडी होती थोडी, म्हणजे पाऊस चालू होता. ते बिचारे असे कापत होते. एक साईडला एकमेकांना धरून असं चिपकून उभे होते. त्यानंतर इथे प्रेसवाले. आणि बाहेर मस्त बघा बिडी फुकत बसलेले. त्याच्यानंतर इथे आजी आणि ते पाटीवरच्या शेवाळ्या बनवत आहेत. तर पूर्वी जमान्यामध्ये म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये असंच पाटीवरती करायच्या शेवाळ्या. आणि खालच्या साईडने एक बाई बसून त्याला चाळायची. त्यानंतर गाढवावर काय घेऊन चालल्यात त्या आजी. इथे नारळ वगैरे फोडायचं काम चालू आहे. त्यानंतर हे असं थोडंसं जुन्या टाईपचं घर होतं. तर आतमध्ये मी तुम्हाला दाखवते की सामान वगैरे पण कसा ठेवलेला आहे त्यांचा. हंडा कळशा चूल. इथे आजी जे लहान बाळाला मालिश करून आंघोळ घालत आहेत. एक तेल लावत आहे. आणि म्हणजे कसं ना अगदी बघितल्याबरोबर ना खूप जुन्या आठवणी ताज्या झाल्या. हे आम्ही म्हणजे बऱ्याच लोकांनी ॲक्च्युली बघितलं, जगलंसुद्धा असेल ही जीवनशैली. पण ती परत बघून जो आनंद मिळतो ना तो मी सांगूच शकत नाही शब्दामध्ये. इथे जात्यावरती दळण दळत आहे. आणि हा लालटेन म्हणजे पहिले लाईट वगैरे नव्हते. कौलांचं घरं वगैरे होते. त्यानंतर मग ते पाळणा बघा कसा टांगलेला आहे लाकडी. त्यानंतर याच्यामध्ये सुद्धा धान्य वगैरे काही ठेवत असतील पूर्वीचे लोक. आणि त्याच्यानंतर इथे बैलाला नाळ, खाली पायाला नाळ ठोकत आहे. आणि इथे बसली आहे सभा. तर यांची काहीतरी कंप्लेंट चालू आहे. हे कंप्लेंट करताय. आणि आरोपी इकडे उभे आहेत. तो त्याची बाजू मांडतो आहे आणि हा त्याची बाजू काय मांडतो आहे. त्यानंतर इथे आहे कुस्तीचं मैदान. इथे सगळे पैलवानच दिसतील तुम्हाला. त्यानंतर मग ते प्रॅक्टिस करत आहे मस्त. तर बघा कसं बनवलेले आहेत अगदी. आणि इथे लग्न कार्याची तयारी चालू आहे की काहीतरी आहे. इथे सगळं वाद्य वगैरे वाजवत आहे. आणि त्यानंतर कसलं तयारी चालू आहे कळलं नाही मला ॲक्च्युली. कारण पाऊस पण एवढा होता ना. मी ते छत्री घेऊनच व्हिडिओ वगैरे केला. इथे आहे चांभार, चपला वगैरे शिवतो आहे. आणि इकडे हे सुपली टोपले जे आहे पूर्वीच्या काळी वापरत होते ते. आता हे गुरव खेळत आहेत मस्त बाहेर नातवाला वगैरे घेऊन. त्यानंतर इथे कोरवी हे बनवत आहेत तसं मडके वगैरे बघा. इथे पोरी खेळत आहेत. दगड जे खेळायचं आम्ही पण खेळायचं ते खेळ खेळत आहे. त्यानंतर इथे जे चामडीचं काम करतात. आता काय बनवत आहेत ते मला ॲक्च्युली नाही कल्पना. पण स्किन मेकर तसं काहीतरी करत आहेत. ते बनवत आहेत. वाद्य वगैरे काही बनवत असतील चामडी वगैरे साफ करून. त्याच्यानंतर हे मुलगाला घेऊन ते दोरफास असं हे करतायत ते. त्यानंतर इथे आजीबाई बाबा पाटे वराटे बनवायचं ठोकायचं काम चालू आहे त्यांचं. इथे चालले कुंभाराचं काम. तर एक माती हे करून राहिले आहेत मस्त पायानी छानपैकी. आणि इकडे
आणि इकडे छानपैकी त्यांनी सगळं बनवून ठेवलेले मडके, ग्लास, माठ, रांजण. इथे लहान मुलगा बघा कसा खेळतोय टोपी वगैरे घेऊन. पुढे आल्यानंतर अगदी मस्त पोरं खेळत आहेत. ते काय गिलोरी म्हणतात, मारायचं आणि पळायचं. पण त्यांचे जे चेहऱ्याचे एक्सप्रेशन आहे तुम्ही बघू शकता की हुबेहूब असं वाटतंय ते खरंच गेम खेळत आहे. एक मारतंय, एक बसलंय, एक कॅच करायसाठी उभं आहे आणि एकाला लागलंय. त्याचं चेहऱ्याचं एक्सप्रेशन पण बघू शकता. इथे लाकूड तोडतोय. त्यानंतर इथे हे दूध वगैरे काय विकायला घेऊन जात आहेत पैलवान. बघा कसं टांगलेलं आहेत त्यांनी. आणि इथे आहे मदारीचा खेळ, म्हणजे बंदर बघा तुम्ही कसं क्यूट दिसतंय. तर ते मी व्हिडिओ घेत माझं लक्षच नाही. मग मी अगदी निरखून बघितलं तर मला एवढं हसायला आलं ना की कसं दिसतंय ते तुम्ही बघा. त्याला कपडे वगैरे मस्त घातलेले आहेत. इकडे ही मुलगी वरती दोरावर चढली आहे आणि आपलं बॅलन्स करून ह्या साईडहून त्या साईडला जाते. तिकडे वाद्य वाजवत आहे. इकडे हे आपण ते काय निघतं ना मुसलमान लोकांचं काय म्हणतात त्याला, मला आता ॲक्च्युली बोलता नाही येते. आणि हे ते सगळे साधू संत इथे बाहेर पोरी खेळत आहेत, मस्त फुगडी खेळत आहेत, काय खेळत आहे, नाच करत आहे. कुठला तरी कार्यक्रम असेल, बाहेर बायका माणसं काहीतरी फेस्टिवल असेल त्यांचं ते दाखवलेलं आहे. आणि घरं तर तुम्ही मागचे बघू शकता, अगदी छान घर आहे, अगदी मस्त. तर हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर, आणि व्हिडिओला कमेंट करा, शेअर करा, आणि कसा वाटला ते पण बघा. आणि तुम्ही जाऊन बघा, कोल्हापूर खूप छान आहे बघण्यासारखं. इथे मंदिरात जात आहेत, तिथे राजे महाराजे प्रिन्स तयार झाले. त्यानंतर इथे हे सगळे वाद्य वगैरे काय त्यांची संस्कृती जो तो आपलं दाखवतोय, नाच वगैरे. इथे बघा ह्या मोराचं वेश धारण करून डान्स करता आहे. आणि उभे कसे केलेले आहेत त्यांना अगदी बरोबर. कोणी कुठला खेळ खेळतंय, कोण कुठले डान्स करतंय, कोणी काही करतंय. हे आणि किती मेंटेन करावं लागत असेल यांना ज्यांनी हे केलं. आता इथे केळं ठेवलं आहे पोटावर आणि ते कापताय तलवारीने, हे पण आपण बघतोच खेळामध्ये बरंचसं. पण ते जसं बनवलं आहे त्यांनी अगदी ओरिजिनल सारखं वाटतंय ते बघायला, की खरंच हे असं करतच असतील इथे. पण ते आहे शेवटी टॅच्यूज, पण ते अगदी रिअल वाटतं. इथे नारळ फोडत आहे डोक्यावर बघा आता. तर त्या साईडला मावळे वगैरे काय करतायत. इथे मार्केट, भाजी मार्केट किंवा काही सामान. इथे हे काय करतायत आता. इथे आहे हा खूप मोठा रथ, आणि त्या रथवरती मागे सुद्धा आहेत लोक वाजत गाजत घेऊन जात आहे. कसली मिरवणूक आहेत. आणि पुढे सुद्धा खूप लोक रथ खेचत आहेत. आता त्याच्यानंतर हे बघा किती लोक आहेत, आणि वरती पंडित उभे आहेत रथवर. आणि त्यानंतर इथे जे आहे बाहुल्या वगैरे, म्हणजे मार्केटच आहे, ते घ्यायला आलेले छोटे छोटे पोरं बघा. इथे फोटो स्टुडिओ जुन्या जमान्यातला. तर अशा प्रकारे ना मला म्हणजे कॅमेरा माझा बंद करावासाच वाटत नव्हता. आणि इथे ना करताना पावसाळ्याचे दिवस होते, तर इथे अशी अळी आणि वेगळ्याच प्रकारची अळी बघितली, एकदम हिरवी आणि खूप वेगळीच वाटत होती. हे बघा जवळून की कशी दिसते ती. हिरव्यामध्ये हिरवं दिसलं तरी असतं का बरं, कोणाचं पाय हात लागला असतं तर. त्यानंतर तिकडे गोंधण चालू होतं ते पोरींचं. आणि इथे सुद्धा आता हे काय घेत आहेत. त्याच्यानंतर इकडे हे रथ खेचत आहेत खूप सारे लोक नाचत गाजत, वाद्य वगैरे वाजत. आणि त्याच्यानंतर इकडे ज्योतिष बाबा आपली विद्या सांगतायत, भविष्य सांगतायत लोकांचं. इथे टोपले सुपले हे सुद्धा चालू आहे करणं. आणि इकडे या लोकांचा नाच चालू आहे. म्हणजे खूप बघण्यासारखं आहे बिलकुल. आपण काय कॅमेऱ्यात कॅच करावं आणि काय नाही असं प्रश्न. आता इथे लाकडी काम सुताराचं दुकान आहे, दरवाजे वगैरे बनवतात ते, खिडक्या दरवाजे. त्यानंतर इथे गोंधण चालू आहे आणि ही अळी पुन्हा आली. तर बघा कशी चालते ती. अशा प्रकारे ना मी व्हिडिओ करतच गेली. तर खूप भारी वाटलं मला. पण थोडंसं पावसाने गडबड केली, कारण आमच्यासोबत जो होता छोटा नातू आमचा, तर त्याला थोडंसं पाऊस नाही लागतच, म्हणजे आम्ही त्याची काळजी घेऊनच निघत होतो. होता पाऊस तरी. आणि तेच सांगते व्हिडिओ टाकायला लेट होतं हे. त्याच्यानंतर आता बस 1-2 पार्ट राहिले आता फक्त. आणि बस मग इथून मग आम्ही एक गार्डन आहे पुढे, तर ते गार्डनसुद्धा बघितलं. तर गार्डन पण खूप छान होतं. ह्याच्या आधी मग आम्ही नंतर हे बघा हे लास्टचं आहे.
तर हे पण जुनंच घर आहे, घरामध्ये घाणा चालू, तेल काढतायत ते. इकडे स्वयंपाक किचन बघा त्यांचं, हंडा कळशात सगळं ठेवलेलं आहे, बाळाचा पाना, इथे त्यांचं धान्याची पोती. आणि म्हणजे खूपच छान वाटत होतं. इथे छोटंसं किराणा दुकान गावाचं, आणि इकडे बाजूला नवरी चालली आपल्या सासरी. तर सगळ्यांचे चेहरे असे उतरलेले होते, अगदी हुबेहूब जसं आपल्याला आपण इमोशन होतो ना, जसं नवरी जाते तसंच त्यांचे चेहरे सुद्धा होते. इथे हे बघा, आता ही नवरीबाई बाय करते आहे, बैलगाड्यामध्ये जाते आहे, तिला घ्यायला आले. त्यानंतर आम्ही आलो गार्डनला. तर हे पण सिद्धगिरी गार्डनच आहे, खूप मोठं आहे. तर काय होत होतं की पावसामुळे की काय, तर माझ्या कॅमेराला थोडंसं प्रॉब्लेमच येत होता. तर बरंचसं म्हणजे मला नाही काढता आलं, पण मी मेन व्हिडिओ केलेला आहे. आता इकडे लोक कुठे जाते, आम्ही पण त्यांच्या मागे जात होतो, पण नंतर इकडे आलो. आणि हे सगळे योग गुरु आपले योग दाखवत आहेत बघा, किती आहे, पूर्ण राऊंड योग गुरु आहेत. तर आम्ही फोटो वगैरे भरपूर घेतलेले. इथे गार्डनमध्ये सरस्वती माता, लक्ष्मी माता यांच्या मूर्त्या पण आहेत. आणि हे बघा हुबेहूब बनवलेलं आहे, वांगी, भोपळा, इथे बटाजी बसलेत खायला, आणि केळी, खूप छान म्हणजे भाज्यांचे आणि फळांचे प्रकार पण. आता हा मोठा कॉक्रोडाईल, तर याच्यामध्ये पण आत काही असेल, आम्ही बघितलं नाही. मी तेच सांगते की पावसामुळे थोडंसं आम्ही जरा अवॉइड केलं, काही मेनच बघितलं. आणि इथे मिस्टर उभे छत्र्या घेऊन, म्हणजे पाऊसच होता. आणि हे जे आहेत ना, पूर्ण गोल खूप मोठा राऊंड आहे, आणि सगळ्या प्रकारची जोडपे तिथे आहेत, महाराष्ट्रीयन, पंजाबी, ख्रिश्चन, मुसलमान, सगळे तुम्हाला बघायला मिळतील. आणि हे जे झाड आहेत ना, मोठं म्हणजे बनवलेलं आहे त्यांनी तसं, त्याच्या आतमधनं अशी ट्रेन जाते आणि आतमध्ये पूर्ण जंगल जाते. तर मी एक दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, म्हणून ते सांगते. ॲक्च्युली आम्ही जाऊन बघितलं नाही. आता हे बघा सगळे जोडपे तुम्ही बघू शकता. इथे मी आणि सुनबाईंनी थोडेसे रील्स बनवले, तर ती मध्येच थोडीशी थांबली, तिला काय वाटलं तर ती नाही म्हणत होती, पण मी तिला जबरदस्ती म्हटलं चला एक रील करू आपण. तर तिने केलं थोडंसं, पण ती मध्येच थांबून गेली, नाही तुम्हीच करा. तर रील पण येईल तुम्हाला, गाणं पण माहिती पडेल. नक्की बघा, इंस्टाग्रामला पण माझं चॅनल आहे. आणि त्याच्यानंतर मग मस्तपैकी एन्जॉय केलं. मग इथून आम्ही गेलो नाश्ता करायला डायरेक्ट. मग तिथे थोडंसं नाश्ता वगैरे केला, आणि मग पुन्हा थोडंसं पुढच्या साईडला पण गार्डनच होतं.